हा, नमस्कार. कोकण आपला असा यामध्ये आपलं स्वागत आहे. थोडंसं म्हणजे आता मैदान चालू व्हायला टाइम आहे. त्याचे मालक बैल मालक आहेत ते जरा रिलॅक्स मध्ये बसलेले आहेत. तर बोला त्यांच्याकडनं त्यांच्या साथची थोडी माहिती घेऊया. मग याच्यानंतर काय असतं कसं असतं. तर त्यांचे मालक आहेत म्हणजे नाव काय आपलं? ऋषिकेश विप्ते. ऋषिकेश विप्ते आणि गाव आपलं दाबोळे. दाभोळेचे येते. आणि आपल्या साथची नावं शंभू आणि वादळ. हा शंभू आणि बादल. वादळ वादळ. गाव का बोला तुम्ही? दाभोळे. दाभोळे बोल. हा. तर कधीपासून तुम्ही या क्षेत्रामध्ये? पहिल्यापासूनच आहे, पण बैल नव्हती त्यामुळे गेल्या वर्षी बैल घेतली. म्हणजे तुम्ही दोन्ही नवीन घेतले? हा, दोन्ही पण नवीन. त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर वासर होती बारकी. मग ती पळवायची? हा, पळवायचो ना अशी हौशीसाठी. हा नाही म्हणजे कधी गुलाबात राहिलेली ती? नाही नाही. मग त्याच्यानंतर अचानक ही मोठी उडी का घेतली एवढी? नाही, ते कसं सगळं चालू झालंय, सगळे घ्यायला लागले, आपल्याला पण नाद आहे म्हणून घेतली. अच्छा, नाद आहे म्हणून घेतली. मग तेव्हा तुम्हाला ही उडी कितीला पडली का अंदाज आहे? नाही, मालकाला पैसे नाही पण आता जर बघायला गेलो याच्या क्षेत्रामध्ये ते एवढा इन्कम नाही आहे म्हणजे व्यवसाय. तर आणि तुम्ही एवढं नाही म्हटलं तरी एक आर्थिक गोष्ट मोठीच आहे ती. पूर्ण आपण स्टेबल झाल्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. म्हणजे आपलं जर आपल्याकडे जर असेल, आपण पूर्ण स्टेबल आहे आपल्या घरात, म्हणजे कमवत आहे आपल्या पाठीमागे वगैरे, तर आपण हा नाद करू शकतो. त्याच्याशिवाय तुमचं वय म्हणजे तुमचे वडील काय करतात? कामावर असतात, ते येत ना तिकडे, ते येत नाही मैदान घरी कामावर. तुम्हाला आवश्यक तुम्हाला करून दिलं की बाबा तू कर म्हणजे मुलाच्या इच्छा करायला. आता तुमचं वय किती आता? माझा 18. 18. काय करता? कॉलेज. कॉलेज मध्ये काय कुठचं साईड? कॉमर्स. कॉमर्स. पुढे काय करायला ठरवलंय? पुढे काय पोलीस भरती जायचं विचार झाला. पोलीस भरती. मग पुढे यांचं? नाही, घरात असतात ना आई वगैरे सगळे. नाही नाही, एक ते ठीक आहे घरात सांभाळतो. पुढे तिथं आणणार कोण? नाही, आहेत ना सगळे मित्र. हे मित्र सर्व त्याच्या याच्यावरचे मालक आहेत. अच्छा अच्छा. मला हा पण भाऊ आहे तुझा. दोघं म्हणजे वडिलांनी त्यांना हाऊस करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे बैलगाडीचा नाद केवढा आहे तो बघ. तर हा जो घेतला पुन्हा म्हणजे आर्थिक उत्पन्न आहे. मग तुम्ही हौसेसाठी घेतलाय की की बाबा यातून आर्थिक उत्पन्न व्हावं? नाही, आर्थिक उत्पन्न असं काहीच नाही. आणि हा, आर्थिक उत्पन्न असं काहीच नाही, हौशीसाठी. हौससाठी म्हणजे हौस आहे चांगला करण्यासाठी. घरी आई वडील आहेत? वडील कामावरती असतात. आई घरी. आणि बाकी इतर काय तुमचं साधन तिकडे गावी असं काय शेती बिती? हा, शेती असते तिकडे गावी असते काय? ती जोड्या आहेत का बैलगाड्या? नाही, ही दोनच? होय. मग तुम्ही याला शेतीला असे वापरत नाही? फक्त नाही, शेतीला नाही, फक्त पळवासाठी. पळवण्यासाठी फक्त? ट्रॅक्टर बिक्टर शेती? ट्रॅक्टर शेती. वय लहान आहे, हाऊस मोठी आहे आणि वडिलांनी त्यांना हाऊस दिलेली आहे. आणि चांगली हाऊस आहे. म्हणजे जर इतर मुलं नको तिकडे जाण्यापेक्षा ही पण हाऊस चांगली आहे त्या दृष्टीने. त्यांचं एक आणि गुलाबात बोललो एक नंबर राहिले का? नाही, अजून राहिले नाही. किती नंबर मध्ये राहिले? 11 राहिलेले. त्याच्या वरती अजून चाललेले आहे. तर त्यांची जोडी 11 राहिलेली आहे. अजून आता सुरुवात आहे त्यांची. तर त्यांना एक नंबर मध्ये येऊ, गुलाबात राहू हीच आमच्याकडनं सदिच्छा. आणि त्यांचे एक पुन्हा धन्यवाद त्यांनी आम्हाला छोटी मुलाखत दिल्याबद्दल. ठीक आहे.